मिरज येथील डॉक्टर रियाज मुजावर यांनी काळासहित वेळेलाही चकवारी सुपरफास्ट एंजिओप्लास्टी रुग्णांना दिले जीवदान। एखाद्या रुग्णाला हार्ट अटॅक येतो अवघ्या काही मिनिटात होत्याचं नव्हतं होत। काही वेळापूर्वीच आपणासोबत बसलेला, बोललेला, भेटलेला व्यक्ती काही मिनिटांनंतर आपल्यात या जगात नसतो। वेळेलाही कोणी थांबवू शकत नाही असं म्हणून आपण आपले मानसिक समाधान करून घेत असतो। मात्र गेलेल्या व्यक्तीची उणीव भरून निघत नसते आणि दुःख सरत नसतं। मात्र हृदयाच्या धमनीत 99% ब्लॉक असल्याने हृदयविकाराचा तीव्र धक्का आलेल्या रुग्णांवर अवघ्या 6 मिनिटाच्या गोल्डन आवरमध्ये एंजिओप्लास्टीची प्रक्रिया ही पूर्ण करत रुग्णाने प्राण वाचवण्यात यश आल्याची घटना मिरजेत घडली आहे। धर्तीवरचा देवदूत म्हणूनच ओळखले जाणारे मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांची कुशलता, कार्यतत्परता पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली। एंजिओग्राफीच्या पहिल्या शूटनंतर अवघ्या 6 मिनिटात एंजिओप्लास्टी केल्यानंतर काही मिनिटातच रुग्णाचा काढलेला ECG नॉर्मल आला। मिरजेतील डॉक्टर रियाज मुजावर यांनी जणू काळासोबतच वेळेलाही चकवा दिला असेच म्हणावं लागेल। संपूर्ण सांगली जिल्ह्यातच काय देशामध्ये नावलौकिक करणारे व प्रदेशातून सुद्धा रुग्ण डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे उपचारासाठी येत असतात। डॉक्टर रियाज मुजावर हे जितके चांगले डॉक्टर आहेत तितके चांगले एक व्यक्ती सुद्धा अनुभवायला काही जणांना मिळाले आहेत। इतके मोठे व्यक्तिमत्व असून सुद्धा ते कधी कोणावर रागवत नाहीत व प्रत्येक व्यक्तीला रुग्णांना व प्रत्येक व्यक्तींना नम्रपणे सांगत असतात। इतके मोठे व्यक्तिमत्व असून सुद्धा ते विनम्र असतात। याचमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये डॉक्टर रियाज मुजावर यांचं कौतुक होत असतं। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। राहणार जयसिंगपूर। सध्या मी सर्व्हिस करतो सांगली मिरज कोतवाल महानगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रामध्ये इंचार्ज म्हणून काम पाहतो। मंगळवारी मला सकाळी 9 वाजता मी ऑफिसच्या टायमिंगमध्ये येत असताना मला छातीमध्ये फार एकदम स्ट्रोक म्हणजे जळजळत होतं, इतकं की शिवर पेन्स होते। तसंच मी कसं तर करत मी ड्रायव्हिंग करत मी माझ्या ड्युटी पण झालो, पण मला सहन होत नसल्यामुळे आणि मला काय करायचं हा सुचत नसल्यामुळे मी रिटर्न जयसिंगपूरला गेलो आणि जयसिंगपूरला गेल्यानंतर मला माझ्या भावाने सर्व डॉक्टरांना मुजावर सरांना कॉन्टॅक्ट केला आणि त्या पद्धतीनं फॉलोअप करून एवढ्या लवकर मला त्यामध्ये एंजिओप्लास्टी करून मला जीवदान रियाज मुजावर सरांच्यामुळे मिळालं। त्यांचा मी फार ऋणी आहे। मी डॉक्टर रियाज उमर मुजावर मिरज आर्मी हार्केटी इंटरनॅशनल कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करतो। आयाज आता वय वर्ष 58, राहणार जयसिंगपूर। याला मागच्या मंगळवारी सकाळी छातीत जळजळ लागलं, त्यामुळे ते ऑफिसला आले। मिरजेहून ते जयसिंगपूरला ड्रायव्हिंग करत गेले। जयसिंगपूरमध्ये पहिला ECG 1 वाजता काढला असता नॉर्मल होता, पण छातीत जळजळ असल्यामुळे डॉक्टर निखिल मखदूम यांनी मला फोन केला व सांगितले की छातीत जळजळ आहे, ECG नॉर्मल आहे, तरी पण हे हृदयाची सगळी सिम्पटम्स दिसत आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना परत एकदा बघून घ्यावे। त्यात त्यांच्या भावांनी मला फोन केला की मिरजेला घेऊन येतोय। रस्त्यामध्ये त्यांना छातीचं दुखणं वाटलं, त्यांनी म्हणले की सॉर्बिट्यूटची गोळी कुठे तर रस्त्यात थांबून घेता येईल का? मी म्हणलो नको, डायरेक्ट भारती हॉस्पिटलमध्ये घेऊन या। भारतीमध्ये पेशंट 1:23 पोहोचलो व त्यावेळेच्या ECG मोठा हार्ट अटॅक आल्याचे लक्षात आले। इमिजिएटली त्यांना कॅथलॅबमध्ये शिफ्ट करण्यात आले व 1:35 त्यांची अँजिओग्राफी सुरू करण्यात आली। त्यामध्ये 99% ब्लॉक आढळला व 1:40 अँजिओग्राफी करून एंजिओप्लास्टी करून पेशंट बाहेर घेण्यात आला। म्हणजे फक्त 6 मिनिटांमध्ये ही अँजिओग्राफी व एंजिओप्लास्टी दोन्ही शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यानंतर परत CCUमध्ये शिफ्ट करण्यात आलं व त्यानंतरचा ECG हा पूर्णपणे नॉर्मल होता। पेशंट जयसिंगपूरहून निघून मिरजेमध्ये भारती हॉस्पिटलमध्ये पोहोचून पूर्ण हे जे टायमिंग जर कॅल्क्युलेट केलं तर फक्त 40 मिनिटांमध्ये ही पूर्ण एंजिओप्लास्टी करण्यात आली। ह्यामध्ये फर्स्ट कॉन्टॅक्ट टू एंजिओप्लास्टी हे टायमिंग 40 मिनिटं आहे। हॉस्पिटल ऍडमिशन टू बलून हे टायमिंग फक्त 16 मिनिटं आहे आणि एंजिओप्लास्टीचा पहिला सूट आणि एंजिओप्लास्टीचं शेवटचं सूट हे टायमिंग फक्त 6 मिनिटं आहे। प्रोबॅबली ही जगातली सर्वात फास्ट एंजिओप्लास्टी असण्याची शक्यता आहे। डॉक्टर रियाज आता बालरोग तज्ज्ञ जयसिंगपूरमध्ये। साधारण मंगळवारी मागच्या आमच्या भावाला जोरात चेस्ट पेन होत होता व त्यानुसार इमर्जन्सीमध्ये जयसिंगपूरवरून आम्ही स्वतःच्या गाडीनं अगदी धावपळीनं मिरजेला यायला निघालो। OPDमध्ये रियाज मुजावर सरांना दाखवायच्या दृष्टिकोनातनं, परंतु गाडीमध्ये खूपच वेदना होत असल्यामुळं मी ते गंभीर गोष्ट माझ्या ध्यानात आली। त्यानंतर हे पेशंट मी OPDनं घेऊन जाता मग सरांशी डिस्कस करून की बाबा एवढी इतक्या प्रमाणात चेस्ट पेन आहे तर आपण चांगल्याच ठिकाणी घेऊया म्हणून हे सांगून
आम्ही हॉस्पिटलमध्ये कॅथलॅबला शिफ्ट केलं भारतीमध्ये आणि तिकडे शिफ्ट केल्यानंतर अगदी इमर्जन्सीमध्ये अँजिओग्राफी प्लस अँजिओग्राफी करताच त्यामध्ये अँजिओप्लास्टी करून टाकली आणि ह्याबद्दल खूपच सरांचं सहकार्य व तिथल्या स्टाफचंही सहकार्य मिळाले आणि यशस्वी ऑपरेशन झाले. ह्याबद्दल फास्टेस्ट सर्जरी झाली असं ह्याच सांगण्यात काय वाद नाही. खूपच लवकर ही सर्जरी झाली आणि तितकाच त्यांना ECG चेंजेस बी लवकर आले. धन्यवाद.